श्री स्वामी समर्थ श्रोतेहो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता 20 तारखेला सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे महाशिवरात्रीची. तर ह्या महाशिवरात्रीच्याच दिवशी तुम्हाला शिवलिंगावरून अशी एक वस्तू, म्हणजे ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाणार तर तिथून तुम्हाला अशी एक वस्तू आणायची आहे की त्या वस्तूने तुमच्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहेत. तर येत्या 26 तारखेला जी महाशिवरात्री आहे, तर ही शिवरात्री खूप शुभ आणि सगळ्यांनाच माहिती आहे की खूप महत्त्वपूर्ण असते आणि विशेषही मानले जाते. कारण या दिवशी सर्व उपाय फलदायी असतातच आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अपार सुख समृद्धी येत असते जर आपण ह्या काही छोट्या-छोट्या जर सेवा आपण ह्या दिवशी केल्या तर. तर जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता किंवा काही खास गोष्टींचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पित करता, तर तुमच्या घरी धन, वैभव आणि सुखांचा वर्षाव हा नक्कीच होतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहेत, की शिवरात्रीच्या दिवशी शुभ तिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे खास उपाय काय आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यास सर्वात शुभ वस्तू कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभदायी होईल, या महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये किंवा कोणते करावे, तेही आपण या भागामध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचा आहे पूर्ण श्रद्धेने. कारण भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेता जर तुमचे दुर्भाग्य समाप्त होत असेल आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर एखादे दोष असतील, पितृदोष असतील, तर नक्कीच हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी येणार आहे. महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शुभ तिथी दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला म्हणजेच कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी हा पर्व 26 फेब्रुवारीला आहे आणि व्रताचा पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला होईल. हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानलं जातं. पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी 4 प्रहरांमध्ये रात्रीपूजन करण्याचा विधान आहे. प्रत्येक प्रहराच्या पूजेचे वेगवेगळे लाभ मिळतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. प्रथम पहर प्रथम पहर ही संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत राहील. द्वितीय पहर 9:34 ते 12:39 पर्यंत राहील. तृतीय पहर ही 12:39 ते पहाटे 3:45 पर्यंत राहील आणि चतुर्थी प्रहर पहाटे सकाळी 3:45 ते सकाळी 6:30 पर्यंत राहणार आहे. महाशिवरात्रीला दुर्मिळ संयोग यावर्षी म्हणजेच या महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत. तर ते कोणते? जे या पर्वाला आणखी खास बनवत आहेत. 1. त्रियोग, सूर्य, चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे. 2. सिद्ध योग, या योगात केलेल्या कार्याचा फल अनेक पटींनी अधिक मिळतो. 3. अमृत सिद्धी योग, या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात. मग आता महाशिवरात्रीला हे विशेष उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आणा. महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल, तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवा. याने धन आणि समृद्धी वाढते. 2. गोमातेला ही वस्तू खायला द्या. महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गुळ आणि पिठाची बनवलेली रोटी किंवा हलवा खायला द्या. अत्यंत शुभ मानलं जातं. हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा
उत्तम उपाय आहे. याने पितृदोषही समाप्त होतात. 3. ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा. या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी ही कायम राहते. 4. ही एक वस्तू अर्पित करा आणि धनलाभ मिळवा. जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावतात आणि त्यात केशर टाकतात, तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही. मग आता तुम्ही महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका. 1. शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका. शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता. म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेलेला आहे. 2 दिवस म्हणजे हे 2 दिवस कोणीही झोपू नका. या दिवशी उपास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये, कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते. 3. या प्रकारे परिक्रमा करू नका. शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित आहे. नेहमी अर्धी परिक्रमा करावी. म्हणजे नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे. 4. तामसिक भोजन करू नका. म्हणजेच काय, तर या दिवशी लसूण, कांदा किंवा नॉन-व्हेज सेवन वर्जित असते. त्याऐवजी फलाहार करा किंवा सात्विक भोजन ग्रहण करा. मग आता शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा? शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने आपण अभिषेक करणे म्हणजे सर्वोत्तम मानले जाते. जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक केला तरीही चालतो. मग एक छान बेलपत्र अर्पित करा. महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे. बेलपत्र कधीही तुटलेले, फाटलेले किंवा कापलेले नसावे. बेलपत्रात 3 पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावे. कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढण्याचे महत्त्व 3 पानामुळेच पूर्ण होते. जर तुम्हाला 3 पेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी आणि त्याचबरोबर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा देखील जाप तिथं करायचा आहे. महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते. शिवपुराण आणि लिंग पुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमसूत्र म्हणजेच जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे. जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो. म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचा विधान आहे, ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात. ही परिक्रमा शिवजींची कृपा मिळण्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहेत? शिवपुराणामध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना आपण अर्पित करू शकत नाही. म्हणजेच काय? हळद. शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्री तत्वाची. म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले जाते. सिंदूर आणि रोली या सुद्धा स्त्रीत्वाशी संबंधित गोष्टी आहेत, म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाही. तुळशी पान. शिवजींना तुळस चढवली जात नाही, कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केले जाते. केतकी, कण्हेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितलेली आहेत. त्याऐवजी तुम्ही बेलपत्र, धतुरा आणि आकची फुले चढवू शकतात. तुटलेले तांदूळ. अक्षतः पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग हा शुभ मानला जातो. तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवूही नये. महाशिवरात्रीला घरी आणा या 5 गोष्टी आणि मिळवा धनसंपदा. आता बघा, शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात. 1. नंदीची प्रतिमा. भगवान शिवांचे परम भक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी, पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा
खरेदी करून धनस्थान मध्ये ठेवल्याने विशेष कृपा भगवान शिवांची तुम्हाला प्राप्त होते आणि तुमची बाजूही स्थित मजबूत होते. 2. एकमुखी रुद्राक्ष. महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते. याला शिवाचे स्वरूप मानले गेलेले आहेत आणि हे सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. याला भगवान शिवांच्या मंत्रांनी अभिमंत्रित करून ते तुम्ही धारण करू शकतात. आणि त्याचबरोबर शिवांच्या मंत्रांनी तो सिद्ध केलेला जो रुद्राक्ष असतो तो तुम्ही घरातही ठेवू शकतात, तुमच्या देवघरामध्येही ठेवू शकतात, कारण त्यातून सकारात्मक ऊर्जेचा स्रोत हा संचार होत असतो. 3. शिवलिंग घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाचे निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि म्हणजेच अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. याने ग्रहदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष हे समाप्त होतात आणि घरात सुख शांती कायम राहते. बेलपत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतात आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. महाशिवरात्रीच्या रात्री करा हा खास उपाय आणि मिळवा अपार धनसंपदा. शिवलिंगाजवळ दिवा लावा. शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता, ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले. याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात. घरात छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा. जर तुम्ही दरिद्रतेने परेशान असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घरात म्हणजेच मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनवैभव कायम राहते. 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने नोकरी, व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालीसा पाठ करा. महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसाचा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात. सुहासिनी महिलांनी सुहागाचा सामान द्या. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहागिनी महिलेला सिंदूर, बांगड्या, बिंदी, कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा. याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती ही कायम राहते. गरिबांना अन्न आणि धनाचे दान करा. शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याचे आणि धनदान दिल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजाविधीचे पालन केले गेले तर त्याचा फळ लवकरच आपल्याला प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचं दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होते. असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यभर सुख सुविधा प्राप्त होतात. हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते, आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारच्या बाधा समाप्त होतात. आता पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. याने प्रत्येक नागरिकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ घेऊ शकतील. गोमातेला खाऊ घालण्याचा विशेष उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेलेले आहेत. या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी रोटी घेऊन गोमातेला अर्पित केली पाहिजे. ही रोटी शिळी नसावी तर त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी. रोटीमध्ये थोडासा गूळ ठेवा आणि त्यासोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा. त्यानंतर श्रद्धाभावाने गोमातेला ते खाऊ घाला. हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व ज्या काही समस्या असतात त्या हळूहळू समाप्त होतात आणि तुमच्या कुटुंबामध्ये उन्नती, सुख, समृद्धी सगळं काही तुम्हाला मिळत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत? महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्यपदार्थांचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी थोड्या प्रमाणात भांगाचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते. असे सांगितले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते.
याला एका छोट्या गव्हाच्या दाण्याच्या समान प्रमाणात खाल्ले जाऊ शकते, परंतु याला अधिक प्रमाणात घेऊ नये, कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. हा उपाय केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे नष्ट होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे? महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभ फल प्राप्त होतात. शास्त्रात सांगितले गेलेले आहेत, की या दिवशी केलेल्या दानाचा दुप्पट फळ आपल्याला मिळत असतं. एक जलदान. या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकारी असते. जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 2. कच्च्या दुधाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे कच्चे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनाला शांतता प्राप्त होते. जर या दुधाचे दान गरजू व्यक्तीला केले गेले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते. 3. तुपाचे दान. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होते. हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो. 4. काळ्या तिळाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो. जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो, कारण शनिदेव स्वतः भगवान शिवांचे शिष्य आहेत. 5. वस्त्रदान. या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि धनधान्याचा आशीर्वाद देतात. महाशिवरात्रीला गरजूंना वस्त्र दिल्याने आर्थिक स्थिती तर सुधारणा होतेच आणि त्यासोबत कुटुंबात सुख शांती कायम राहते. शिवलिंगावरून उचलून घरी आणली पाहिजे एक वस्तू. ती कोणती? तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून एक बेलपत्र उचलून आपल्या घरी आणावे, अत्यंत शुभ मानले जाते. हे बेलपत्र आपल्या धन ठेवण्याच्या स्थानात, म्हणजेच की तिजोरी जिथं आहे, पर्स आहे, अलमारी आहे, तिथं ते तुम्ही ठेवून द्या. हा उपाय अत्यंत चमत्कारी मानला गेलेला आहे. मान्यता आहे की जर कुठल्या व्यक्ती असे करते तर त्याच्या धनात जलद वाढ होते. तुम्ही जर ₹1 कमवत असाल तर लवकरच तुम्ही ₹100, ₹10 कमवत असाल तर त्याची म्हणजे पटीने वाढ होत असते आणि तुमच्या धनासंबंधितच्या समस्या दूर होतात. तर हेच आपण महाशिवरात्रीचं विशेष आपण बघितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला आपल्या करिअरमध्ये प्रगती करायची असेल, धनलाभ मिळवायचा असेल, तर त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी आवर्जून करा आणि काही गोष्टी खरोखर ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर खरोखर दान केल्याने आपल्याला नक्कीच यश मिळतंच. यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही आहे. तर ज्यांना कोणाला घर घ्यायचे असेल, कोणाला वेतन वाढ करायची असेल, कोणाला वाहन करायचं असेल, तर हा आजचा योग म्हणजेच महाशिवरात्रीचा योग खूप शुभ मानलेला गेलेला आहे. तर चला हे नक्कीच उपाय तुम्ही करून बघा आणि तुमच्या या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच मिळवा आणि भगवान शंकराचे आशीर्वादही तुम्ही मिळवा. केलेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराज आणि भगवान शंकराच्या चरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.